तुमचं सगळ्यांचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि मी तुम्हाला दिसत असेल मी आलेली आहे एका भैयाकडे मेहंदी काढायसाठी। आणि सो ते खूप कमी पैशामध्ये मला मेहंदी काढून देणार होते, तरीसुद्धा मी त्यांच्याकडनं एकाच हातावर मेहंदी काढून घेतली, कारण की मला माझ्या राईट हँड मला माझ्या उजव्या हातावर मेहंदी काढता येत नाही आहे, म्हणून मी त्यांच्याकडनं फक्त उजव्या हातावरच काढून घेणार आहे। आणि जो डावा हात आहे त्याच्या मी माझ्या हाताने मेहंदी काढणार होते, म्हणून मी त्यांच्याकडनं, आणि ते पैसे पण खूप कमी घेत होते एका हातावर मेहंदी काढून घ्यायचे। सो बघा ती कशी मेहंदी काढतात, तर तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। I don't think that my head's on straight. Gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. समोरच्या हातावरनं मेहंदी काढून झाली, आता ते बॅक साईडला मेहंदी काढत आहे। सो मी तुम्हाला दाखवते त्यांनी कशी मेहंदी काढली, तर तोपर्यंत तुम्ही मला माझा हा व्हिडिओ कसा होता आणि त्या ज्या भैयाने माझ्या हातावर मेहंदी काढली होती त्यांनी कशी काढली ही मला नक्की सांगा। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट नक्की करा। सो तुम्हाला मी दाखवते, आणि याचे पैसे किती घेतले हे पण मी तुम्हाला सांगते, कारण की त्या भैयाने माझ्या फ्रंट आणि बॅक म्हणजे समोरून आणि मागून दोन्ही हातावर मेहंदी काढलेली आहे, तर त्याचे फक्त त्यांनी 100 रुपीज पे केलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं की 100 रुपीज जास्त झाले का कमी आहेत, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सो आता फायनली माझ्या हातावरली मेहंदी ऑलमोस्ट झाली आहे, फक्त 2-3 जे आकार असतात त्याच्यावर डिझाईन भरली की माझी मेहंदी पूर्ण कंप्लीट झालेली आहे। आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। सो प्लीज मला सपोर्ट करा, कारण की नवीन मी ब्लॉगर आहे आणि मला एवढं काही जमत नाही आहे, तरीसुद्धा सांगा की मी ब्लॉग वगैरे कसा काढते आहे, अँड सो सपोर्टसुद्धा करा। सो आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हालासुद्धा आवडेल। आणि सो फायनली आपली मेहंदी आता होत आलेली आहे, 2 जे आकार आहेत ते झाले की ऑलमोस्ट ते म्हणजे आपली मेहंदी संपतच आलेली आहे आता। सो आपली मेहंदी पूर्ण कंप्लीट झालेली आहे। सो आपली मेहंदी पूर्ण कंप्लीट झालेली बघा, बॅक साईडनं अशी दिसते अँड मस्त आहे, आणि फ्रंट साईडनं सुद्धा बघा कशी दिसते। मला नक्की कमेंटमध्ये सांगा की भैयानी मेहंदी कशी काढली आणि 100 रुपीच्या मानाने कशी होती। सो थँक्यू सो मच गाय।